नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामधील पुढील भाग पाहणार आहोत. लेट्स लर्न. चला शिकूया. आता त्याच्यामध्ये पहिला भाग आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय? रेषाखंड. इयत्ता 7वीला आपल्याला हा भाग सर्व झालेला आहे. रेषाखंड म्हणजे काय? दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण रेषाखंड असं म्हणतो. पी हा एक बिंदू आहे, क्यू हा एक दुसरा बिंदू आहे. ह्या क्यू आणि पी आणि क्यू या दोन रेषेच्या दरम्यान असलेला सर्व बिंदूंचा संच. द युनियन ऑफ ए पॉइंट पी अँड पॉइंट क्यू. पॉइंट्स बिटवीन ए अँड बी कॉल्ड सेगमेंट ए बी. म्हणजे ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान पी आणि क्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान जेवढे बिंदू आहेत आणि त्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे? लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. तर रेषाखंड पी क्यू ची लांबी किती आहे? 7. तर ते आपण लेंथ पी क्यू इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. लेंथ रेषाखंड म्हणजे काय? दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असे म्हणतो. त्यानंतर पुढचा भाग रे. रे म्हणजे काय? किरण. आपण सूर्याची किरण वगैरे आपण पाहतो किंवा एक्सरे वगैरे असेल तर किरण जे आहे अशा प्रकारचा किरण असतो. ही जी आकृती काढलेली आहे तर ती आकृती कशाची आहे? किरणाची आहे. ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. ए बी वरील जो बिंदू आहे तो पुढचा बिंदू कोणता आहे? ए बी सी. ह्या तिघांच्या संयोग संचाला. संयोग संच म्हणजे काय? एकत्र. युनियन ऑफ सेट्स त्याला आपण असं म्हणतो. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? किरण असं म्हणणार आहे आपण याला. ए बी सी म्हणजे आपण रे ए बी असं त्याला आपण म्हणू शकतो. हा याचा आरंभ बिंदू आहे. हा किरणाचा आरंभ बिंदू आहे. त्यानंतर आहे लाईन ए बी. लाईन म्हणजे रेषा. रेषा ही अमर्याद असते. इकडेही त्याला बाण आहे, इकडे एक बाण आहे. म्हणजे ही रेषा इकडेही वाढवू शकतो आपण, तिकडेही वाढवू शकतो. रेषा ही अमर्याद आहे, अनंतापर्यंत वाढवली जाऊ शकते. म्हणून त्याला आपण म्हणणार लाईन ए बी. त्यानंतर पुढचा भाग आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय? एकरूप रेषाखंड. आता रेषाखंड पाहिला पाहिजे. एकरूप म्हणजे काय? ज्या दोन रेषाखंडाची लांबी समान असते. ज्या दोन रेषाखंडाची लांबी कशी असते? समान असते. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे लेंथ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, देन लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ पी क्यू, देअरफॉर सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. म्हणजे हे दोन रेषाखंड कसे आहेत? एकरूप आहेत. त्यानंतरचा पुढचा पाय मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट म्हणजे काय? मध्यबिंदू. महत्वाचा म्हणतो. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. आता इथे एक रेषाखंड काढलेला आहे. ए बी हा एक रेषाखंड आहे. आता ह्या रेषाखंडावर एम हा एक कोणताही बिंदू आहे. या ए बी रेषाखंडावर एम हा कोणताही बिंदू आहे. पण कसं अंतर आहे? एम आणि एम बी. एम आणि एम बी या एमचा आणि एम बीचा अंतर कसं आहे? समान आहे. एम हा जो बिंदू आहे तो एम पासून ए बिंदू आणि बी बिंदू समान अंतरावर आहे. म्हणजे सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट एम बी. म्हणजे ए एम आणि एम बी चं अंतर जर समान असेल देन एम इज ए मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. तर एम हा ए बी चा मध्यबिंदू आहे. समजा ए एम चं अंतर असं म्हणून आपण 4 सेंटीमीटर आहे. एम बी चं अंतर 4 सेंटीमीटर आहे. मग दोघांचं अंतर कसं आहे? सारखं आहे. म्हणजेच हा जो एम बिंदू आहे तो एम बिंदू पासून ए आणि बी कसे आहेत? समान अंतरावर आहेत. म्हणून एम हा काय आहे? ए बी चा मध्यबिंदू आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहू जरा आपण. आता 1.2 मधील पहिला आकडा, त्यातला एक आकडा मी तुम्हाला सोडून देतो. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन ए नंबर लाइन and their coordinates decide whether the pairs of segment given below the tables are congruent or not. खालील सारणीमध्ये काही संख्या रेषेवरील बिंदू दिले आहेत.
त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते काढायचे. तर आपल्याला रेषाखंडाची लांबी कशी काढायची आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण यातलं पहिलं अंतर पाहू. सेगमेंट बीई अँड सेगमेंट ए बी. तर आता आपण काय करू, डी चा पण अंतर काढू पाहिजे. डी चा निर्देशक किती आहे, -7. ई चा निर्देशक किती आहे, 9 आहे. मग डिस्टन्स डी काढू आपण. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची. मोठी संख्या कोणती आहे, 9. धन आणि ऋण आहे. 9 वजा 7 म्हणजेच काय झालं, 9 अधिक 7. 9 आणि 7 किती झालं, 16. डिस्टन्स डी चे माप किती आले, 16. आता सेगमेंट ए बी चे काढू. ए चा निर्देशक किती आहे, -3. बी चा निर्देशक किती आहे, 5 दिलेला आहे. मग डिस्टन्स ए बी काढू. आता आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या घालायची. 5 वजा 3 म्हणजे 5 वजा अधिक 5 आणि 3 किती झालेलं आहे, ओके. मग आता मला सांगा हे जर माप किती आलेलं आहे, 16. हे किती आलेलं आहे, 8. मग सेगमेंट, मग आता हे दोन रेषाखंड एकरूप आहेत का, नाहीत. हे दोन रेषाखंड एकरूप आहेत का, नाही. मग आपण आता काय देणार आहे पहा, दोघांची माप कशी आहेत, वेगवेगळी आलेली आहेत. मग आता आपण अशा पद्धतीने लिहू दे. सेगमेंट डीई नॉट इक्वल टू म्हणलं तर चालेल सेगमेंट ए बी, ओके. मग त्यात आपण असं लिहूयात आपण. मग देअरफॉर धिस नॉट, काय विचारायचं आपल्याला पहा, हे दोन रेषाखंड कसे पाहिजेत आपल्याला, एकरूप, आर नॉट कॉन्ग्रंट. आणि असतील तर आर कॉन्ग्रंट. दोघांची माप सारखी आली आहेत बरोबर. आणि दिस सेगमेंट आर नॉटच्या ऐवजी काय येणार, फक्त आर नॉट जाणार इथलं कॉन्ग्रंट. अशा पद्धतीनं पहिला आकडा आपण पाहिलेला आहे. आता पुढचं उदाहरण पाहू आपण. पॉइंट एम इज ए मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. एम हा ए बी चा मध्यबिंदू आहे. ए बी बरोबर 8 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ए एम. आता हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट याचा अर्थ काय, हे दोन पदी संसू, हे अंतर किती आहे 8. हा याचा मध्यबिंदू आहे. म्हणजे हे अंतर किती झालं, 4 आणि 4 तोंडी आहे. मग आता आपण मिड पॉइंट आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या. आता विचारलं कोणतं, आपलं ए एम चा अंतर विचारलं. मग मिड पॉइंट याचा अर्थ काय, ए एम हे ए बी च्या निम्मा आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, हे दोघं सारखे आहेत. म्हणजेच काय, ए एम जे आहे ते ए बी च्या निम्मा आहे. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो ए एम इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी. मग ए एम किती आहे बघा, ए एम बरोबर 1/2 गुणुले ए बी ची लांबी किती आहे 8. बे चौक 8 म्हणजे ए एम ची लांबी किती आली आहे, ए एम ची लांबी आलेली आहे 4. अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो आपण. चौथा आकडा पाहूत आपण. ए बी बरोबर 5 सेंटीमीटर, बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर. अगदी साधं सोपं आहे. या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवायचा आपल्याला. अगदी साधं सोपं, काही अवघड नाही. लहान मोठेपणा, सगळ्यात मोठा रेषाखंड कोणता आहे, ए बी. बघा सगळ्यात मोठा कोणता आहे, ए बी. त्यानंतर लहान कोणता आहे, ए बी नंतर एपी. सगळ्यात लहान कोणता आहे, बीपी. आता सगळ्यात मोठा कोण आहे, ए बी आहे. ए बी हा मोठा आहे एपी पेक्षा, बरोबर आहे. आता एपी पेक्षा, एपी हा कोणापेक्षा मोठा आहे, बीपी पेक्षा. झालं संपलं.
तर एवढंच आहे. तर सराव संच 1.2 मधील 1 ते 4 अंक सोडवायचे आहेत. धन्यवाद.